दादांच्या एनसीपीच्या विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। विजयी उमेदवारांनी सहयोग निवासानी जाऊन ही भेट घेतलेली। यावेळी पार्थ पवारही उपस्थित होते। तर विजयी उमेदवारांनी ज्यावेळी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली त्यावेळीची ही दृश्य आहे। सहयोग सोसायटीत जाऊन सुनेत्रा पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि यावेळी पार्थ पवार हे देखील उपस्थित होते। हे दृश्य आपण पाहतोय। दादांनी दिलेली उमेदवारी ही शेवटचीच उमेदवारी ठरली। आज जे मतदान झालंय किंवा आजचे निकालाचे कल बघितले तर कल म्हणण्यापेक्षा फायनल रिझल्ट होता। 25,000चं वोटिंग झालं। 25 मध्ये 22,572 मतं आपल्याला मिळाली आणि लीड आहे 21,534 मतांचं। तर मतदार राजांनी दादांना अर्पण केलेली ही श्रद्धांजलीच म्हणावी लागेल। दादा नाहीयेत, हा विजय उत्सव पाठीवर थाप मारायला दादा नाहीयेत ह्याची कायम खंत राहील। पण आपले आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व विजयी उमेदवार सतत कार्य करू। बहिणींनी उमेदवारांना शुभेच्छा देऊन सांगितलं की तुमच्यावर मोठी जबाबदारी पडलेली आहे आणि ती जबाबदारी म्हणजे तुम्ही दादांचा जो वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम करायचं आहे। दादांच्या पावलावर ते पाऊल ठेवून इथून पुढची सर्व जबाबदारी तुम्ही सांभाळून आपल्या भागामधील विकासाचा गंगा पुढे न्यायची आहे आणि असेच ताकदीचे उमेदवार दादांनी जसं काय दादांना कळून आलं होतं अशा पद्धतीचे ताकदीचे सुशिक्षित आणि सर्वसामान्य घरातील उमेदवार दादांनी देऊन आज मोरगाव वडगाव निंबाळकर गटामध्ये जे जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचे 2 उमेदवार दिले होते ते उमेदवारांना उत्कृष्ट असं मतदान झालेलं आहे।